तर चला तिकडून आले, पुढचं थोडंसं घरातलं काम केलं, आवरलो. आम्ही तर गेलतो बाहेर. आता मुलांना पिझ्झा बर्गर खाऊन आली. हां, तर पोरांना वाटायला लागले की आपण जाऊन पिझ्झा बर्गर खाऊन आली, आम्हाला काय सुद्धा दिलं नाही. खाऊ नाही, त्यांना घेऊन चाललो. टायमिंग बघा 9:10 झालेले आहेत. आता जस्ट पोरं म्हणली की बाबा चला आम्हाला पण घेऊन, म्हणून म्हटलं ओके चला जाऊया. मध्येच फोन येतात, कुठं काय होतं. माझा बन एक पडायला लागलाय. केसातला दूध टाकून ठेवले, पोरासनी खायला घातले, सगळं जिथल्या तिथं मस्त. आज काही जेवणाचं काहीच नव्हतं, राडा शेक करून ठेवलेला, दादा पिलेच नाहीत. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे. चला बाई बसलाय नीट, आता बसलीच सगळी. टायसन ओ टायसू, टायशाला यूज दी नाही तर सगळी कुत्री म्हणून भांडायला लागले ती, त्याला नुसतं असं करतात. कुठं बाहेर पडायचं म्हणलं तर एक तर ते नजर चुकवून पडायला लागतं, नाहीतर मग त्यांना कोंडून डांबून. हा बघा ऐके ना, बापरे, चारीच्या चारी त्या गाडीच्या मागं कशी पळत लागतात तशी. ह्या पॅन्थरमुळं आम्ही जायचा प्लॅनच कॅन्सल केला, काय ऐक ना. आता घरी चाललो आहे नवच. उगीच पळवायला लागलाय, धड गाडीत पण बसना, धड बाहेर पण निघणं, म्हणजे येड्याकच करायला लागलाय. आणि गाडी खाली घुसायला लागलाय. त्या गाडी खाली इकडून घुसलं की तिकडून माणूस हे करणार, इकडून बाहेर निघणार, हा असला प्रकार करायला लागलाय. मी तर प्लॅन पूर्ण जायचा कॅन्सलच केला, पण दादा म्हणले पोरांना तर हुलीवर घालून ठेवलंय, त्यांचं मनाचं असतं ना शेवटी विचार, आणि तू कुठं आणि पुन्हा आता घरी रिटर्न. चला आपण काय करूया, यांना डायरेक्टली गेटमध्ये घालूया, बांधूया आणि मग जाऊया. त्याच्यासाठी आर्यनला पाठवलं. तू म्हटलं जा, ही सगळी गेटमध्ये कोंड. ते दुसरं तर बघा, ते लंगडायला लागले तरी ते त्यांच्या मागं ना पळत सुटले. आम्ही आलोय जसवंत स्वीटच्या खालीवरती, मोठं आहे ते. याच्या मध्यंतरी आलतो खरं आम्हाला ना जागाच मिळाली नाही. माझ्यामध्ये आम्ही दिवाळीच्या वेळेला मी सागर सगळेजण आलेलो होतो. अनलिमिटेड असतं काय काय पिझ्झा वगैरे आता यांना खायचं म्हणून, तर त्यावेळेला जागा मिळाली नाही, फुल होतं, भरपूर गर्दी होती. हे ना आमच्या घरापासून फक्त एक 4 ते 5 किलोमीटर एवढ्याच अंतरावरती हे आहे. एवढा दिवस लोक जातात येतात. मला पण असंच जवळच्यानी सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही कधी जर तुम्हाला वाटलं की बाबा वर्ष 6 महिन्यातनं तुम्हाला असं एन्जॉय करायचं, तुम्ही ताई नक्की इथं जावा. मग त्यांनी सांगितलं होतं, तेव्हा आलो तर मी जसं सांगितलं बुकिंग फुल होतं. आणि आज इथं आलो, बघितलं तर खरंच म्हणजे एकतर वातावरण तर छानच आहे, प्रश्नच नाही. या ठिकाणी त्यांनी वाटतात बहुतेक सगळं जे पाहिजे ते देतात वाटतं. काय माहीत कसं आहे, मला पण माहीत नाही आहे. गर्दी कशी होणार, एवढे लोक येणार. 1 तास बसायचं. हां, 1 तासाच्या वर बसायचं नाही. मीन सिटिंग टाइम इज ओनली अरे हां ते नाही सॉरी ते काय अनलिमिटेड जेवण खरं एका तासात संपवायचं. आल्यानंतर पाहिलं खूप पदार्थ होते आणि काही पदार्थ म्हणजे संपलेले होते, कारण आम्ही संध्याकाळी सगळ्यात लास्ट गेलेलो होतो. लास्टच्या बॅचला म्हणायला हरकत नाही, आम्ही डिमांड पण केलेलं नाही, कारण काय आहे तेच एवढे पदार्थ होते आणि एवढ्या गोष्टी होत्या की ते आहे तेच खाता खाता पुरी होतं. असो, मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता यांचं कसं आहे काय आहे, कारण कोणी वाढदिवस वगैरे किंवा असंच सहज तुम्हाला जर जायचं म्हणून जर तुम्ही आला तर मी तर इथला रिव्ह्यू खूप चांगला देईन. म्हणजे क्वालिटी क्वांटिटी आणि जी काय प्राईस बघा 299ला अनलिमिटेड आहे. याच्यामध्ये छोटे मोठे पदार्थ आता तुम्हाला मी दाखवत आहे, काहीची नावं पण मला माहीत नव्हती ना, मी बघितली पण आहेत. आले ना पुढं थोडं घेतलेलं आहे फक्त टेस्टसाठी. कारण कसं असतं की आपण म्हणतो ना की चीज बटर हे जे पदार्थ आहेत ते लिमिटेड असावे. आणि इथं जर बघायला गेलं तर सॉस, चीज, बटर ह्या गोष्टींचा वापर जास्त प्रमाणात, कारण पूर्ण म्हणजे चायनीज पण येतं थोडंफार, जे पिझ्झा बर्गर वगैरे अशामध्ये पण येतं, आणि थोडंसं असं पावभाजी पाणीपुरी अशा पण रेसिपी होत्या. पण छान आहे. कधीतरी मी म्हणेन 6 महिन्यातनं कमी आपल्याला एन्जॉय करायला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण चवीला आहे. पहिली गोष्ट 299मध्ये बघा सगळं अनलिमिटेड आहे. पहिल्यांदा हे काय दिलं, कोल्ड्रिंक्स, त्याच्यानंतर सूप अप्रतिम होतं. म्हणजे कशाचं होतं खाल्लं, फक्त कॉर्न जाणवलं, पण टेस्ट खूप छान होती. आणि बाकीचं हे सगळं अनलिमिटेड आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला जागेवरती पिझ्झा गरम गरम जो आहे तो दिला जातो. पिझ्झा पण छान आहे, उगीचच भलं चीज घातले आणि अनहेल्दी प्रमाणात असतात ना काही पिझ्झा, तसं नाही. गार्लिक ब्रेड असतात तो आहे, तो पण अनलिमिटेड आहे. सगळं झाल्यानंतर लास्टला आईस्क्रीम आहे, जे आईस्क्रीम केकसोबत दिलं जातं.
आणि कितीही खा. म्हणजे आता हा पिझ्झा आला आहे ना, तुम्हाला पाहिजे तेवढं खा, 4 खा, 10 पीस खा, नाही तर 20 पीस खा. आता एवढं कोण खात नाही, पण मी सांगते तुम्हाला. मग मला असं वाटतं की बाहेर गेलं तर 200 रुपयाचा पिझ्झाच नुसता घेतोय. तर काल आम्ही बघितलं, मी दादाने हाफ खाल्ला. इथे ना जागा थोडीशी कमी आहे म्हणून बहुतेक वेटिंग असेल कदाचित, पण फुल असतं, भरपूर फुल असतं. तर पहिली गोष्ट मला इथली स्वच्छता आवडली. म्हणजे पुन्हा यावं अशा हिशोबाने जागा आहे. आणि आता गेलो आहे, माशा घोंघावतात आणि खूप असा घाणेरडा स्मेल येतो आहे. बऱ्याच ठिकाणी असं येतं बघा, कोणी अनुभवातून गेलेलं आहे जरूर सांगा. नको होऊन जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टाफ खूप भारी आहे. कारण आता आम्ही जागेवर बसून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या ना, त्याच्यावरून कळलं. पिझ्झ्यामध्ये तर कॉर्न पण आहे आणि दुसरा पनीरचा पण आहे. जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने छान होतं. एक छोटी पार्टी केली म्हणायला हरकत नाही आम्ही. ते मला चीज आणि हे असतंय लसूण ते ठेचून घातले. मी केलं की एकदा घरी, व्हिडिओ दाखवते. गोल पाव होतं माहिती आहे का, गोल बनपाव सारखं. मग गार्लिक ब्रेड मी केले स्वतः. हे तर माझी काम आहे. 1 नाही 2 नाही, बोलत नाही, चालत नाही. भैयू एक पाणीपुरी दे मला. थोडं मला पाणी नको, तिकडचं घाल सगळं. पाणी घालायचं, शेव घाल, बाकी काहीच घालू नको, शेव घाल. चलो देखिए आणि हो, नंतर मला कळलं की इथं पुलाव टाईप भात जो आहे तो पण आहे, पण थोडासा असा चायनीज टाईप राईस असतो तो. म्हणजे भाज्या पण त्यांनी घातलेल्या आहेत, पण थोडेसे त्यांचे सॉस पण असतात. त्यामुळे आपण त्याला पुलाव पण म्हणू शकत नाही, मसाले भात पण म्हणू शकत नाही, चायनीज राईससुद्धा म्हणू शकत नाही. पण ते सुद्धा लास्टला होतं. आणि ह्या आपल्या घरातल्या लोकांचं तर भात खाल्ल्याशिवाय त्यांचं जेवण पूर्ण होत नाही, तुमचं कितीही काही असो. आणि सर्वात लास्टमध्ये आलेलं आईस्क्रीम जे होतं ते एन्जॉय केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं ना पाहिजे तेवढं घ्यायचं आणि टाकायचं असं नाही चालत, त्याला बिल वाढलं जातं. जेवढं लागतं तेवढंच घ्या आणि प्लेट संपवा. एक पाणीपुरी ट्राय करूया. कॉम्बिनेशन बरोबर छान लागते की कॉम्बिनेशन. खावा ना, कुठे आहे केक आधी खाऊन टाकलं काय? सगळं अनलिमिटेड आहे, पण आईस्क्रीम शेवटला लिमिटेड. एक्स्ट्रा पण मागितलं तर मिळतंय, पण बिलामध्ये ॲड होतं. गेली जवळजवळ 20-25 दिवस झालं. दादाच्या पुण्याच्या वाऱ्या असल्यामुळे मुलांना ना वेळ देता येत होता, ना बोलता येत होतं, ना काहीच नव्हतं. ते एक मुलांचं पण राहिलेलं होतं की माझं मात्र असतं, सकाळी फक्त ते शाळेला जातात ना तेवढी सुटका असते, ते आल्यानंतर भणभण आणि संध्याकाळची भणभण असते. कारण ते म्हणतात ना आईच्या सानिध्यात जास्त राहतात. आणि दादांच्या संध्याकाळी तर राहत होती ते पण नव्हतं. पण आज त्यांच्यासोबत छान असं एन्जॉय केलं त्यांनी. थोडंसं म्हटलं हे इथलं शेअर करूया. बघा, मी कुठेही जाऊ दे, मला एखादी गोष्ट आवडली मी बिनधास्त शेअर करते. आणि जेव्हा मला समोरून प्रमोशनसाठी काही हॉटेल वगैरे दुकान अशी प्रमोशन येतात, पण मी करत नाही. का माहिती आहे? कारण मला तिथला अनुभव नसतो ना, मी कुठलीच गोष्ट बघितलेली नसते. फक्त 4 पैशासाठी जायचं आणि ती गोष्ट चांगली आहे म्हणून शेअर करायचं, ह्या गोष्टी करत नाही. आता बघा, इथे आलो, आवडलं, तुम्हाला अगदी व्यवस्थित लोकेशन सक्ती दाखवलं. माझं असंच आहे ताईनो, मला आवडलं की मी तिथं काही विचार करत नाही, शेअर करत असतो. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? टायमिंग 12:30 वाजले. घरातलं वरनं खालीपर्यंत काम तसंच राहिले. कालचा दिवस पण बाहेर गेला, आताचं पण जे राहिले काय कामं करायला ते चाललोय. हे दादा म्हणजे असं आहे ना काय की मला कळणं दादा म्हणतात लोडणं मला बरं लागतंय, पण मला असं वाटायला लागलं की माझ्या गळ्यात लोडणं आहे का नेमकं तुमच्या गळ्यात लोडणं आहे? कोणाच्या गळ्यात आहे तरी लोडणं सांगा. आता म्हणतात तर तुझं काम येऊन कर, खरंच चल. आता मला सांगा, मग मी आता तुमच्याबरोबर आली, माझं घरातलं काम करू लागणार आहे तुम्ही? चला आल्यावर करतो म्हणायचं आहे, सगळीकडे टांगच मारता नुसती. आम्ही आलोय आता. इथं काही कुरिअर आहेत, कुरिअरमध्ये द्यायचे आहेत. मजा सांगते, बोलण्याच्या नादात आणि यांचं हे सगळं करण्याच्या नादात ना कॅमेरा तसाच चालू आहे, मोबाईल असा गरम झाला आहे. किती उशीर चालू आहे काय माहीत. आणि असं कंटिन्युअली चालू, टॉर्च चालू, मी लक्षच दिलं नाही खाली. आता हातात असं घेतल्यानंतर असं भाजल्यागत व्हायला चालल्या. तर डॉगी दरवाजात बसलाय, रस्ताच दे. आता सुद्धा पॅन्थर सांगते मी, निम्या रस्त्यातनं पॅन्थरला थांबवून पुन्हा माघारी जाऊन त्याला घालवून आलोय. गाडीबरोबर पळतोय आणि जर तुम्ही ऐकत नसाल तर ती खाली चाकामध्ये चाललाय. म्हणजे घरचेच डॉगी तुम्ही जेव्हा कधी गाड्या बाहेर काढचाल, 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो,
त्या डॉगींना बांधून घाला, मी जरूर सांगेन. कारण बाहेरची कुत्री येतात गाडी खाली, ह्यो काय करतोय, तुम्ही थांबवत नसाल ना किंवा त्याला जर रिस्पॉन्स देत नसाल तर हा डायरेक्टली चाकात म्हणजे आतमध्ये घुसायला लागलेला आहे. आता काय नव्हे काय खोड आहे बघा. मग आता येताना मी गेटमध्ये आतमध्ये घातलं आणि कडेच्या मामी होते त्यांना सांगितले की मामी मी गेल्यानंतर ना गेट उघडा आणि मग तो बाहेर येईल. कारण काल काय झालं, बांधून गेलतो असा करतोय म्हणून, तर त्यानं दारातच शी करून ठेवलेली होती. गेल्या गेल्या मला ते सगळं साफ करावं लागलं. म्हणून आज गेटमध्ये ढकललं आणि दुसऱ्यानं सांगितलं, मामीला सांगितलं की बाबा तुम्ही हे करा, गेट ओढा मी गेल्यानंतर. काय करायचं आता सांगा. ती बारकी पोरं ती कशी बशी तरी नादाला लावता येतात. आता ह्यांचं काय करायचं. आणि ठेका धरलाय. पहिला तो चिक्या होता, आता पॅन्थर पहिला करत नव्हता, आता ही आल्यापासून पॅन्थर करतो. मग मला लई टेन्शन येतं की यार गाडीच्या आडवं येणं किंवा खाली चाकाखाली जाणं हा प्रकार का करतात, दुर्बुद्धी का सुचते ह्यांना. आता पुढं मागं घ्यायला लागलं की बरोबर चाकावर जातात. आणि अजून एक गोष्ट सांगते, पॅन्थरच करायला लागलाय तसा. आता आपण इथनं गेलो, काम वगैरे करून घरी गेलो, लावली किंवा पार्किंग अजून करतोय नाही तोपर्यंतच येतो गाडीच्या चाकावर करतो. त्याचं ठरलेलं आहे. कोणाला काही आयडिया असेल ते म्हणताल ताई काय सांगत बसते. नाही, मला हे प्रश्नच पडलेले आहेत आणि मला टेन्शन पण आलेलं आहे की असा का करतो. गाडी लावली म्हणली की का करत असेल तसं, बरोबर चाकावर सगळीकडे फिरून येणार आणि चाकाचं गावतं याला. असो, चला विचार करायचं की गोष्ट आहे. मी ना पहिल्यांदा हार्डवेअरच्या दुकानात गेलेले होते आणि तिथं ते डबे छोटे छोटे खाली ठेवलेले होते, एकदम बारीक बारीक वस्तू, खिळमुळं. ते काही गोष्टी कळत पण नव्हते हे कशाला वापरलं जातं. कारण दादानी काय सांगितलं की एकदा जात आणि अजून तू बघ की बाबा घरामध्ये काय काय लागतं. कारण त्यांना सांगायचं, ते 4 वेळा सांगायचं, मग 4 वेळा विसरून येतात. मग मला आठवत होते की बाबा मला कुलूप एक पाहिजे, पुन्हा माझे काही नळ बाहेरच्या साईडचे खराब झालेले आहेत ते घ्यायचे आहेत, पुन्हा काही जागी असे स्क्रू होते, जेवढं आठवेल तेवढं घेतलं. पण एक गोष्ट मात्र मला इथं कळली आणि मी त्या जे दुकानदारवाले दादा होते ना त्यांना म्हणत होते की छोटे छोटे एवढं कसं काय तुम्ही मॅनेज करता, कारण किती वस्तू आहेत बघा ना, ते कुठं डोक्यात कसं ठेवायचं. आणि ते म्हणतात ना की हे संपलं ते संपलं, आणायचं द्यायचं घ्यायचं, म्हणजे ते ज्याचं काम त्यानंच करूच. आणि खरंच सांगते मी, ह्या सगळ्याला सुद्धा नॉलेज पाहिजे, कारण हे किती पसारा आहे, म्हणजे किती वस्तू आहेत आणि हे किती कामाचं आहे. आणि मी त्यांना प्रश्न विचारताना दादाला हसू येत होतं, कारण ते लहान मूल कसं गेल्यानंतर विचारतं ना हे कशाचं ते कशाचं. 2 कुलपं घेतली. हे कुलूप सागर म्हणला खूप छान आहे. आहेत आपल्या घरी भरपूर कुलपं, पण मला एक चांगलं घ्यायचं होतं. 900 रुपये घेतलं काय. महाराष्ट्रात आहे का प्रॉपर कर्नाटकात आहे. आता इथे झेरॉक्स वगैरे काढायला गेलं, गाडी आम्ही इथं पार्क केल्या. मज्जा सांगते मी तुम्हाला. खिडक्या उघड्या सोडलेल्या आणि वरनं चावी ठेवू का घेऊन जाऊ म्हटलं मला काय करायचं आहे, चावी घेऊन जावा. मग नंतर आणि त्यांच्या मनात आली की बाबा राहू दे असू दे म्हणून चावी ठेवली. आणि काचा तेवढ्या उघड्या राहिलेलं होतं ना. बघा पाऊस आलाय, दिसतंय तुम्हाला. आणि पाऊस आल्यानंतर ना पाणी इकडून यायला लागलंय, इकडून आत यायला लागलंय. मग मी आणि पुन्हा फोन केला, पाणी आत यायला लागलंय काय करू. मग त्यांनी सांगितलं चावी अशी फिरव आणि मग ॲटो टाक की बाबा काचा बंद होती. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मला माहित नाहीत. अजूनही KYCचं काम होईना. किती वाजले दाखवते, सर्व्हर डाऊन डाऊन डाऊन. मला वैताग आला अक्षरशः बसून बसून. बघा 3:43. मी बाकीचे कामं जे आहे तो एकत्र होईल म्हणून बाहेर पडले. जे काम अगदी 10 मिनिटासाठी होणार होतं त्याला किती डिले लागला. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का ताईनो की असं आलाय आणि सरकारी कामांसाठी खूप लेट झाला. अगदी छोटंच आहे, काय मोठं काहीच नाहीये, छोटंसं आहे. काही गोष्टी ज्या असतात ना की पुन्हा रिपीट करावे लागतात. गेले 2 दिवस झालं तुम्ही व्हिडिओमधून किटकिटच ऐकत असाल की काय ताई सांगायला लागले, हे असं झालं ते तसं झालं. मला खरंच विचार आला की एरवी कधीही आम्ही कुठल्या याला जाऊ दे आमची कामं झटपट होणारी. आज काय फक्त दोघांच्या KYC करायचे होत्या. किती लागतात जे करतात त्यांना माहिती आहे किती होतं. आदल्या दिवशी काम झालं ते पण डिले झालं. दुसऱ्या दिवशी हे छोटंसं काम, याच्यासाठी आमचा दिवस वाया गेला. आता बघा त्यांचं करायचं आहे ते पण पाहिजे, माझं करायचं आहे मी पण पाहिजे. बरोबर आहे. ते असं नाही की कोणतरी एकजण करायला जावा. म्हणजे आज ना खरंच माझ्या डोक्यात विचारायला काय ग्रह फिरले आहेत का नेमकं काय फिरलं काय. असा दिवस कोणाच्या आयुष्यात येतो का जरूर सांगा ना. असं आलं तर तुमची पण चिडचिड होते का. कारण हे आपल्या दैनंदिन रोजच्या घर प्रपंचातल्या गोष्टी आहेत. आणि जसं मी माझं डेली रुटीन जे असतं शेअर करते त्या ह्या 2 दिवस डेली रुटीनमध्ये ना डोक्याला नको असलेलं टेन्शन होतं. म्हणजे ज्याला काही टेन्शनची गरजच नाही आहे पण ते होतं आहे. कारण 3-3, 4-4 तास ते सर्व्हर डाऊन आहेत म्हणून थांबणं. आणि ते नशीब 1 तासाला 2 तासाला पेंडिंगवर जात होतं आमचं. नाही तर ते 24 तास गेलं असतं तर आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला यायचं होतं.
त्या आणि अशा गोष्टी असतात. म्हणजे काही कागदोपत्री कामं करायला गेल्यानंतर जर असा प्रॉब्लेम आला तर मग फार चिडचिड होते. 2 दिवस मात्र माझे बरोबर गेले नाहीत आणि त्यात आणि घरापासून तर लांब पूर्ण दिवस राहणं मला आवडत पण नाही आणि मग माझी सारखी ओढ राहते घराकडे, अरे हे पडले ते पडले, कारण आलेलं असतं सगळं करून, पण शेवटी असतं ना की माझं हे राहिलं. असो, झालं ते कसं तरी एकदा. एवढीच इथं सेंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.